आत्तापर्यंत कधी भूमिका घेतलेली नाही किंवा त्यांचा कोणता राजकीय पक्षही नाही आहे आणि ते मराठा समाजाच्या आरक्षणासाठी झटणारे नेते आहेत, प्रयत्न करत आहेत ते. त्या मधल्या काळामध्ये त्यांना त्यांच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत आणि त्यांनी जे केलेलं आंदोलन आहे त्याच्यावर SIT पण बसवण्यात आलेली आहे. त्यामुळं सध्याच्या सरकारकडून त्यांना बराच प्रचंड त्रास झालेला आहे असं अनुभव आलेला आहे आणि पण ते राजकारणात नाही आहेत अशी माझी समजूत आहे आणि त्यामुळं त्यांच्याशी राजकीय अशी चर्चा आमची कधी झालेली नाही. महादेव जानकरांनी पवार साहेबांची भेट घेतली होती आणि आज त्यांची उमेदवारी जी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीतून जाहीर करण्यात आली आहे. सुनेत्रा पवार यांनाही बारामतीत सोबत महादेव जानकरांना माझी चर्चा झालेली, पवार साहेबांची चर्चा झालेली. ते 3 जागा लोकसभेच्या आधी मागत होते, पण राष्ट्रवादीकडे आमच्याकडे मर्यादित जागा होत्या, त्यामुळं ते जे जागा मागत होते ते आमच्याकडे नव्हत्या आणि म्हणून शेवटी त्यांनी म्हाडाला उभं राहण्याच्या विषयी संमती दिलेली होती. पवार साहेबांनी तसं जाहीरपणाने सुतोवाचीही केलेलं होतं की आम्ही त्यांनी त्या ठिकाणी निवडणूक लढावी म्हणून. माझ्याशी ते बोललेले होते 2-3दा आणि त्यांना उमेदवारी द्यायची अशी आमची पक्की मानसिकता झालेली होती आणि त्यामुळं ते आमच्यातून ते तिकडं उमेदवारी त्यांनी तिकडच्या बाजूला जाऊन स्वीकारली. म्हणून आता तिथं नवीन उमेदवार हुडकण्याचं काम आता चालू आहे. म्हणून या पहिल्या यादीत ते नाव नाही, तर ते नाव पहिल्या यादीतच आम्ही दिलं असतं. नाही, त्यांनी 3 जागा मागितल्या. त्या 3 जागा मागत असताना आम्ही त्यांच्यावर चर्चा केली. 2 जागा त्यांनी मागितल्या. त्यानंतर आमच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेसकडे त्यांनी मागितलेली माढा ही जागा होती आणि म्हणून ती माढा आम्ही जागा देऊ केली. त्यांनाही आता एकच जागा मिळालेली आहे तिकडं गेल्यावर. त्यामुळं मागितले 2 जागा आणि 1 जागा मिळाली म्हणून 50% मला मिळाली आणि त्यांनी आमच्याकडे 3 जागा मागितलेल्या पण मिळाली एकच, म्हणून 33% जागा मिळाल्या. 33% आम्हाला प्रतिसाद मिळाला. हे म्हणणं चुकीचं आहे. मी त्यांना शुभेच्छा देईन. जानकर साहेबांचे आणि माझे व्यक्तिगत फार चांगले संबंध आहेत. मी त्यांना शुभेच्छा देईन. भारतीय जनता पक्षाच्या जीवावर ते तिथं उभे राहिलेले असतील तर त्या ठिकाणी त्यांना विजयी व्हावं म्हणून मी म्हणू शकणार नाही, कारण शेवटी आम्ही त्यांना तशा शुभेच्छा निवडणुकीच्या राजकारणात आम्ही देऊ शकत नाही. माझे ते व्यक्तिगत स्नेही आहेत. त्यांनी खरं म्हणजे तिकडं जाताना मला सांगितलं असतं की मला ह्या कारणामुळे तिकडं जावं लागतंय तर मला जास्त आनंद झाला असता, पण तसं काही त्यांनी कळवलं नाही. एकदम आम्ही TVवरच बघितलं की ते तिकडे गेले आणि मिठी मारली. क्या एलिगेशन है? उधर कितनी जगह मिली उनको? एक ही मिली. यहाँ भी एक ही हम दे रहे थे. उधर 2 मिलती उनको तो मैं समझ सकता था, लेकिन उधर भी एक है, इधर भी एक है. काफ़ी समय से जो महायुति है महाराष्ट्र में, वो उनको निग्लेक्ट करती थी और कदम कदम उनको अवमानित करती थी और इसीलिए वो हमारे साथ अपमान होने के बावजूद उन्होंने हमें कहा कि मुझे उनके साथ नहीं रहना है, हम आपके साथ आने चाहते हैं. पवार साहब से वो मिले और हमारी बहुत अच्छी बातचीत हुई और अचानक वो कैसे वहाँ गए मालूम नहीं. कुछ कारण होगा उनका, कुछ निजी कारण होगा.